इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। शिवलकर कुठे गेला? अरे देवा झोपला की काय? अरे देवा शिवलकर हँडग्लोव्स घे. ओके हँगलोज आलेले आहेत. मला सांग आपल्याला किती रन करायचे? आता तू शिवलकर, तुम्ही शिवलकर आहात, तेंडुलकर नाही. कशाला हे वेगळ्यासाठी दिले? ओ कळलं म्हणजे मला गोलकीपर बनायचं. अरे देवा वाचा कोणीतरी. अरे मंदायस का तू? आपले कपडे बघ, फायरमॅन होता पण. मग काय करायचं? आग लागले चंपा चमेली बिल्डिंगच्या 16व्या मजल्यावर आग लागले. आग लागली त्या 16व्या मजल्याला. अरे त्या आगीला पण कळत नाही, एवढ्या उंचावर जाऊन लागली. काय करणार? नको रे, आता मला कंटाळा आलाय. मला पण कंटाळ्यात आलाय, पण आपली ड्युटी आहे ना. माहितीये रे, पण कोण एवढे 16 मजले चढून वर जाणार? मला पण कंटाळा आलाय, मला पण झोप आले, आळस आलाय. पण मी ऐकलंय एका सुंदर तरुणीला वाचवायचंय म्हणे. असा माणसाचा शत्रू आहे. ओ माय गॉड, आपण नेहमी कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे. लवकर शिडी काढ. कुठली काढू? वेसावची पारू की ढगायला लागली कळ? 16व्या मजल्यावरची आग विझवायला ग्राउंड फ्लोअरचे पंच नको. चला फॉलो मी. या सर पुढे वा. आलोच. बाई दिसली. कशी आहे? पेटले. मग ह्या बाईला मी वाचवणार. नाही मी वाचवणार. अरे मी सिनियर आहे, मी वाचवणार. अरे आपली भरती एकत्र झाली ना. 1 मिनिट. माझी वरती 9:01 झाली आणि तुझी 9:03 अरे देवा, एक लघवी माणसाला ज्युनियर करू शकते, आता कळलं. अरे देवा. आता माझ्या मागून ये. बघ मी बाईला कसा वाचवतो. आपण खिडकीतून आत जाऊया. चालेल. बाई हा बाई जाऊ दे. बाई शिवलकर. पेटकर हा बघताय ना? बघतोय. क्रिस गेल सारखे ओठ, अरे रे. शशिकांत केरकर सारखे दात. अरे रे. हे सौंदर्याचं कुठलं रूप आहे? विद्रूप. हा? विद्रूप आहे हे. देवाने मस्करीच केली आहे सौंदर्याची. एक्सक्यूज मी बोलल्या. होप्स आहेत, होप्स आहेत. बोला मॅडम. कोण तुम्ही? जल्ले जल्ले होप्स गेल्ले गेले. अरे देवा. तरी बाई आम्ही फायर ब्रिगेड वाले आहोत. या बसा 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 या बसा बसा बसा. उठा. चादर नीट बसा. उठा. नीट बसा. बसा. उठा. बाई काय करताय? गेले खूप दिवसानंतर घरात पाहुणे आले ना, त्यांची उठबस करते. अरे देवा. बाई उठबस कसली करताय? आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. आग लागली, आग. जल्ली ती तर माझ्या अंगात नेहमीच लागलेली असते. जल्ली मी आयटम आहे ना. तुम्हाला सांगते मी, जल्ली जिथे जाते ना तिथे आग लावते. सगळेजण मला आगगाडी म्हणतात. आगगाडी. बाई आम्ही आग विझवायला आलोय. विझवा ना. बाई प्रायव्हेट नाही, सार्वजनिक. अहो बाई वाव काय, साड्यांचा सेल नाही लागलाय. आग लागली, आग. भीषण आग लागली, भीषण. अय्या जल्ली भीषण आग लागली ना. मग तुला मला सांगा, या गुलाबाच्या कैला तुम्ही कसं वाचवणार या आगीतून? 1 मिनिट. बेट कर, मॅन्युअल काढा. फाडलं. आल्या फाडलं. एवढं नियम क्रमांक 1, घटनास्थळी पोहोचा. पोचलो.
बाधित व्यक्तीला धीर द्या आईच्या गावात. अरे देवा नाही मना धीर द्या. शांत व्हा. द्या नाही मना धीर द्या. द्या ना. नाही नाही शांत व्हा बाई. बाई तुम्ही शांत व्हायला कुठलं गाणं गाता? ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है. नियम 3 घुसमटलेल्या व्यक्तीला तोंडाने श्वास द्या. अरे देवा अरे देवा द्या मना श्वास द्या. अरे देवा त्याला तोंडाने श्वास द्या ना. बाई तुम्ही घुसमटू नका. या मगरीच्या कवळीला श्वास देण्याचं धाडस माझ्यात नाही. माझ्याकडे तर बघूही नका. असलं व्यसन मला नाही. शिव आता काय मजा. बेटकर बाईंचं काय खरं दिसत नाही. इकडे या. तुम्ही एक काम करा. यांच्या घरात किती माणसं आहेत ती शोधा. 3 एक स्त्री 2 पुरुष. ओके. या स्त्रीला मी वाचवतो. 2 पुरुषांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. ओके सर. चल काय चल चल काय काय वो शूटिंग देखना आया था. शूटिंग देखने का वराती में नाचेगा तुम. चल भाई. बेटकर काय करताय? दोघांनी पुढे जायचंय. एकटेच पुढे जात आहे. हे काय करत होतात? 2 पुरुषांना बाहेर काढलं. हो बेटकर तुम्ही आपल्याला पुरुषांमध्ये मोजलत. म्हणजे आपण पुरुष नाही. अया त्या कॉन्फिडन्सवर मी बायकोला हनीमूनला घेऊन गेलो. आणि माझ्या कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवून बायकोने एका छोट्या कॉन्फिडन्सला जन्म दिला. अरे देवा तरी तुम्ही म्हणताय पुरुष नाही. आता काय करायचं? ओ बेटकर माझ्या बोलण्याचा अर्थ होता की आपण फायर पुरुष आहोत. ह्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोण पुरुष आहे? मी सांगते बाई, कुणीच नाही. बाई बाई बरं झालं तुम्ही बोललात. हा. बाई माझ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला ना. तुमचा नवरा कुठे आहे? अल्ला सेन्सिटिव्ह विषय. ते बाई प्रोसिजर असते ना. चावणार वाटतात ताई. विचारावं लागतं बाई. रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं. झाला माझा नवरा. अच्छा ते पण आगीतच गेले. त्याला ती माझी बोलायची पद्धत आहे ना. झाला माझा नवरा मला सोडून गेला. वा का? बाई लिपस्टिक ने काय कळत नाही बाई. त्याला मला सोडून गेला. त्याचा बाहेर अफेअर होत. त्याला त्याने मला डिवोर्स दिला. तोंडावर पडला असता तो. त्याला मला सांगा असं माझ्यात काय कमी आहे? सगळंच. सगळंच आपल्या नशिबासारखं मिळत नाही ना बाई. तिकडे मला एक गोष्ट सांग. एक ससा असतो आणि कासव असतं. दोघांमध्ये शर्यत लागते आणि सशाला काय करून जिंकायचं का असतं. फालतूगिरी करताय बेटकर? मला एक गोष्ट सांग. म्हणजे ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग. आहे आयडिया आहे. पाईपातलं पाणी बाहेर आणं. ही गेले. खूप आहे ना. अरे देवा हे बघ बाई आगीची दाढी नाही करायचे तिला विजवायचे. तूच सांग हिला. कुणी नाही माझं. सगळेजण असंच मला पाडून घालून बोलतात. बाई क्रम चुकतो. घालून पाडून बोलतात. बरं ओके मी येईन पण लिफ्टनेच खाली येईन बाबा. ओ बाई आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाहीत का? जल्ली मी मेंटेनन्स भरते. बाई आपण खिडकीतून खाली जाऊया. ओके चला, ओके.
मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती बाई वाटते. बाई एकदा खाली बघा बाई. ज्याला मला काही दिसतच नाही. दात थोडे आत घ्या. जल्ली माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. बाई बाई मी सांगतो घाबरू नका. मन घट्ट करा, मन घट्ट करा. हे काय करताय? मनगट्ट. ओ बाई बाई मन घट्ट नाही हो, मन घट्ट करा. हो मनगट्ट. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती काय वाटते. कर- बाई मला सांगा या खिडकीमध्ये तुम्ही नजाकत नाही कसं बसाल? अरे वा अशी. आणि मग तुम्हाला जास्त वारा हवा असेल तर कसं बसाल? अशी. मस्त. आणि मग समजा तुम्हाला उडी मारावीशी वाटली, म्हणजे एखादं उडीवरचं कुठलं गाणं तुम्ही गाता का? हे उडी 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 उडी. आईला, बाई गेली. बेटकर समोरच्या बिल्डिंगला पण आग लागली. नाहीतर काय, केवढ्या आगी लागताय, दोनच माणसं कशी विजवणार? वारलेसाला बहुतेक बाई पोचली. बघा बघा. हॅलो हा बोला सर. येस सर. हो सर. काय सर? नो सर. सॉरी सर. विचारतो सर. बेटकर लिफ्ट मध्ये तुम्ही कुठलं बटन दाबलं? मी माझ्या तल्लक बुद्धीने 1 आणि 6 दाबलं. का? कारण आपल्याला 16व्या मजल्यावर यायचं होतं आणि लिफ्टच्या नालायक माणसाने 1 ते 6 पर्यंत आकडे ठेवले होते. अहो बेटकर, अहो ही 6 मजल्याची बिल्डिंग आहे. आपण चुकून ह्या पहिल्या मजल्याच्या बाईला खाली टाकलंय. आपल्या 16व्या मजल्यावर जायचं होतं समोरच्या बिल्डिंग मध्ये. अय्या, म्हणजे आपण तोंडावरच पडलो. आणि ती बाई दातावर पडली. तिचं बरं आहे, तिचे दात आत तरी जातील. आपली नोकरी जाईल त्याचं काय? हे कळतंय ना, मग पळा बेटकर लवकर. अरे देवा, कुठे आहेस तू? वाचव देवा, पळा, कुठे आहेस तू? पळा, पळा, नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो, मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो. गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील, जावयाचं काय काय करतील. पण त्यांचे रीतिरिवाज चालू झाले ना, तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे हो. आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणाऱ्या सगळ्यांना सांगायची आहे मला. मुलगी बघायला चाल ना, भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल, पण मेहुणीला आधी विचारा. तिच्यापेक्षा ह्यांचेच नकर जास्त असा. दाजी चला, शेवटचा खेळ बाकी आहे. सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. चला, काय करायचं? सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी, लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय. त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा एक हात, तुमचा एक हात, त्यातनं एक सुपारी बाहेर येणार. लय भारी गेलं. चला, चला. अगं बस झालं ग, कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारखा कटा 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 लावलाय? अहो कसं आहे, आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. आणि लग्न म्हणलं रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना, मी येईन तुझ्या शोला. हा, नाही कदाचित मी पळून जाऊन लग्न. आ. नाही, नाही. दादी उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही? मला तुझ्या सांगा. जिभेला काही हाड. उगा बस झालं, मला माफ करा आता. दाजी तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा तुझ्या आईशीने केलंय हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील. पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही नाही, उकळतं पाणी नव्हतं ते, पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? होतं. पाण्यात कसं कावळा सुटल्यावर दही टाकलं वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघायचं. मारी ना, डोकं नको फिरू माझं आधीच. अहो दाजी, माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंचामृताचं पाणी आहे ना, ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये. म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली. मग मी
अशी तापली पंचामृतची पाणी तापली पंचामृत तापले असं अगं पण तुझ्या खोलीच्या नादात इथे पायाला खवले पडले. त्याचं काय हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये? त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी. ते जुळे ते चंगू हा तेच ते चंगुमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. आयो कार्टिना लई पारी काशी त्यांच्या कुलर फटके द्या लाज वाटते का? लाज वाटते हा? मी माफी अशा पायाला फोड आलेत आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला संगीताचा कार्यक्रम. दाजी तुम्ही आमचे सणमाननीय जावई असं नीट बोला नीट. संगीताचा कार्यक्रम तुम्ही काय नाचे काय? अगं भैया, ए. काय बोलताय तुमचे नीट बोला हो. एवढा भला मोठा कार्यक्रम होता. एक मिनिट. त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामात एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? का लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. मला होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना. मी डायरेक्ट पाईपावर खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला. बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी. अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी पण खरं सांगते लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा. कोणी व्हिडिओ काढला लय तो? भारी असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? मी काढला. अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदामात बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. का छळ मांडलाय का छळ मांडलाय? तो 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 काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग सांग काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना. तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. माझी दीदी पण ना एक्साइट झाली ना तिला भानच राहत नाही. नेहमीच आहे तिचं. नेहमीचं म्हणजे? अहो, वेंधळी आहे ती. नेहमीचं म्हणजे? भोळी आहे माझी दीदी. लय भोळी माझी दीदी खरंच. तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? अर्धी टोपी नाही ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माय काका आहेत ना काका मक्कार पर्यावरण स्नेहित. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण बन त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? आता म्हणलं बघा आता तांदूळ नाही वापरायचे मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी म्हणलं आता काय वापरायचं काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला का इथं जवळच लोखंडाचा कारखाना आहे तिथं माझा दोस्त कामाला आहे तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंग पण तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकडे उडवलं त्याचं काय? नंतर ना त्या लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले कोणी. काय मारले छर्रे. एवढ्या अशा काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला ते टमण म्हणतात. हा ते टनम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. हे तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लो चुंबन एवढं कोण बोलत बसतंय का? कसं लो चुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटलं. लो चुंबन कुठं सोयरीक जुळवले मी हा. बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते. कान पिळायला लागलं कान तोडून ठेवला. काय काय आहे? अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळं आली तिकडे. दाजी जाऊ दे सोडा ना. थुका ना राग दाजी थुका ना. मी चुकू? थुकू
थुकून टाका राग. तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं? तुम्ही तुकला तोंडावर. का? तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा? गुळण्यांचा लय भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का. 7 दिवस तुम्हाला सांगते माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे काय करायची, आधी 1-1 2-2 घोट घ्यायची आणि मग 1 फूट मग 2 फूट एवढेच पिचकारी जायची तिची. म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत. मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी? मारली का नाही? अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी. आम्हाला एवढं हसं येत होतं. पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं. हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी. करून पोटावरच पडायची. आम्ही मैत्रिणी एवढ्या पोट धरू धरू हसत होतो. माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे. म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची. म्हणजे मी हत्ती. बिना सोंडेचा. दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा, आपण नेक्स्ट टाइम परत घेऊ. तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा, मला माझी बुट दे मी चाललो. नाही. मला माझी बुट दे मी चाललो. अगं हे कसले जुते देतो, कसले रीतिरिवाज? मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला. आहे बघ, माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय, थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर, कळलं का? मला सांगतायत रीतिरिवाज. अगं अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. ते जवळ यावे, त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात. पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात हे. अरे काय मला विचार, मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय. म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात, नांबियामध्ये लग्न कशी होतात, झांबियामध्ये लग्न कशी होतात. तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात. मी देतो 5,000. चल घरी चल. चल ना घरी चल. 5 असे दुःखीचं मग मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी? हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे. फक्त 5,000 येत नाही मी. ही किंमत ठरवली का तुम्ही माझी? हे असं बोलताय मेहुणीला? मला किती मारला इथं तुम्ही एवढ्या 2 दिवसात? जरा तुमचा पण विचार करा आधी. तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे दाजी, मया चांगलं आहे की मन रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात. पिंकी, हा मया कोण? पिंकी, हा मया कोण? पिंकी, मया 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 मया. आता तू बोललीस ना हा मया कोण? पिंकी कोण आहे मया? दोस्त आहे आमचा दोघींचा. आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही, मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची. आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू? किती वेळ भेळ खायचीस? मायाकडचे पैसे संपेस्तो. म्हणजे माझ्याकडे मायाकडचे पैसे संपेस्तो. मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं? गणेश शिकवायचा ताईला, मी भेळ खायची आणि ताई भेळ खायची. गणित उलगडायचं नाही हो दाजी. कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही? जाऊ दे नाही, हा मया कोण मला नक्की सांग. त्यो मया आहे. 23 भाऊ आले मानलेले तिचे त्यो पण आणलं. फोटो काढायला. त्यातला मया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेला, त्याच्यातला मया नक्की कोण? पिंकी, तुला 5,000 ना मी 10,000 देतो. आधी मला सांग मया कोण? मंडपवाला. मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर
पेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुनाच हंबी